नमस्कार. आपण रोज ज्या रस्त्यांवरून प्रवास करतो त्या रस्त्यांवर आपल्याच डोळ्यांसमोर आपलं नागपूर शहर खूप वेगाने बदलताना दिसते. विचार करा, रोजचाच रस्ता असतो, पण एके दिवशी तिथे अचानक मोठे पिलर्स उभे राहिलेले दिसतात आणि मनात एकच गोंधळ उडतो की हे नक्की काय होतंय. आणि हा प्रश्न साहजिकच आहे नाही का, की आपलं शहर इतकं वेगाने का बदलतंय? या बदलांमागे नक्की काय आहे? चला तर आज आपण हेच सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. शहर का बदलतंय, यामागे कोणती योजना आहे आणि या माहितीचा वापर करून आपण आपले निर्णय योग्य कसे घेऊ शकतो. तर सगळ्यात आधी हे समजून घ्या की हे जे काही बदल दिसतायत ना, ते अचानक किंवा विस्कळीतपणे होत नाहीयेत. या सगळ्याच्या मागे एक खूप मोठी विचारपूर्वक आखलेली योजना आहे. आणि या मोठ्या योजनेचे 3 मुख्य आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे शहरात उभे राहणारे मोठे उड्डाणपूल, दुसरं म्हणजे विस्तारणारं मेट्रोचं जाळं आणि तिसरं म्हणजे आपल्या रेल्वे स्टेशन्सचं नवीन रूप. आपण सुरुवात करूया शहराच्या आतल्या जोडणीपासून, म्हणजे रस्ते आणि मेट्रो. या दोन्हींचा एकच उद्देश आहे, आपला शहराच्या आतला प्रवास सोपा आणि जलद करणं. शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत सिग्नल आणि गर्दी टाळून पोहोचता यावं, यासाठी हे मोठे उड्डाणपूल उभारले जातायत. हे फक्त पूल नाहीत, तर वेळेची बचत करणारे मार्ग आहेत. यातलं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणजे इंदोरा चौक ते धिघोरी चौकापर्यंत बनणारा उड्डाणपूल. हा काही सामान्य पूल नाहीये. हा पूल UHPC नावाच्या एका विशेष आणि खूप मजबूत तंत्रज्ञानाने बनवला जातोय. आणि जेव्हा तो तयार होईल तेव्हा तो भारतातला या तंत्रज्ञानाने बनलेला सगळ्यात लांब पूल ठरेल. महत्त्वाचं म्हणजे याचं 73% जास्त काम पूर्ण झाले आहे. म्हणजे लवकरच हा आपल्या सेवेत येईल. आता रस्त्यांवरून जमिनीखाली आणि जमिनीवरून धावणाऱ्या मेट्रोकडे येऊया. मेट्रोचा पहिला टप्पा, जो साधारण 40 किलोमीटरचा आहे, तो आपण सगळे वापरतोच. आता जो दुसरा टप्पा येतोय, तो सुद्धा जवळजवळ तितकाच मोठा असणार आहे. या दुसऱ्या टप्प्यात 40 किलोमीटरहून जास्त लांबीचे 4 नवीन मार्ग जोडले जाणार आहेत. हे मार्ग खापरीला MIDCशी, ऑटोमोटिव्ह स्क्वेअरला कन्हानशी, प्रजापती नगरला ट्रान्सपोर्ट नगरशी आणि लोकमान्य नगरला हिंगण्याशी जोडतील. म्हणजेच शहराचे जवळपास सर्व महत्त्वाचे भाग आता मेट्रोच्या जाळ्यात येतील. रस्ते आणि मेट्रो शहराला आतून जोडतात, पण रेल्वे स्टेशन ते आपल्या शहराला पूर्ण देशाशी जोडतात. त्यामुळे रेल्वे स्टेशन्समध्ये होणारे बदल हे खूप महत्त्वाचे आहेत. सध्या नागपूरमध्ये 3 महत्त्वाच्या स्टेशनवर काम सुरू आहे. एक म्हणजे आपलं मुख्य नागपूर स्टेशन, दुसरं म्हणजे अजनी स्टेशन आणि तिसरं गोधनी स्टेशन. या तिघांनाही भविष्यात वाढणाऱ्या गरजांसाठी तयार केलं जातंय. यातही अजनी स्टेशनची भूमिका फार वेगळी आणि महत्त्वाची आहे. त्याला एक सहाय्यक स्टेशन म्हणून विकसित केलं जातंय. याचा उद्देश आहे मुख्य नागपूर स्टेशनवरचा गर्दीचा आणि गाड्यांचा भार कमी करणं. याचा थेट फायदा आपल्याला सगळ्यांनाच होणार आहे. मुख्य स्टेशनवरची गर्दी कमी होईल. अजनीमध्ये 4 नवीन प्लॅटफॉर्म बनतील. मल्हारशाह आणि बडनेऱ्याकडे जाणाऱ्या काही गाड्या थेट अजनीवरून सुटतील. यामुळे गाड्या वेळेवर धावायलाही मदत होईल. तर आपण उड्डाणपूल पाहिले, मेट्रोचा विस्तार पाहिला, नवीन रेल्वे स्टेशन्स पाहिले. पण ह्या सगळ्याला एकत्र करून पाहिल्यावर काय दिसतं? आपलं शहर कोणत्या दिशेने जातंय? एक गोष्ट आपण पक्की लक्षात ठेवली पाहिजे, हे सगळे प्रकल्प वेगवेगळे नाहीत, ते एकाच मोठ्या योजनेचे भाग आहेत. आज ही जी जोडणी म्हणजे कनेक्टिव्हिटी तयार होतीये ना, तोच येणाऱ्या भविष्याचा पाया आहे. आणि हे भविष्य आहे न्यू नागपूरचं. एक असं नवीन आर्थिक केंद्र जे येणाऱ्या काळासाठी भविष्यासाठी तयार असेल. ही सगळी धावपळ त्याच दिशेने सुरू आहे. ठीक आहे, पण या सगळ्या माहितीचा आपण आपल्या आयुष्यात आपल्या महत्त्वाच्या निर्णयांसाठी उपयोग कसा करायचा? 3 सोप्या गोष्टी आहेत. पहिली, शहरात कनेक्टिव्हिटी कुठे आणि कशी वाढतीये यावर बारीक लक्ष ठेवा. दुसरी, यावरून शहराच्या विकासाची दिशा ओळखा. आणि तिसरी, कोणताही मोठा निर्णय, मग तो घराचा असो वा गुंतवणुकीचा, तो फक्त आणि फक्त माहितीच्या आधारावरच घ्या. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शहराची वाढण्याची दिशा जर आपल्याला आधीच समजली तर आपले महत्त्वाचे निर्णय सहसाच चुकत नाहीत. माहितीच्या आधारावर घेतलेला निर्णय नेहमीच आपल्या